नमस्कार मंडळी, मी आज सोयाबीनपासून हेल्दी नाश्ता बनवणार आहे. हे मुले खूप आवडीने खातील आणि मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. त्यासाठी सर्वात पहिले मी 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे. त्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि त्यामधले पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे. सोयाबीन मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक करून 2 बटाटे, अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे दही, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, कोथिंबीर, जिरे आणि लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे. यामध्ये मी तिखट घातलेले नाही, कारण मी माझ्या लहान मुलीच्या डब्यासाठी हे बनवत आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटं त्याच्यासाठी तसेच ठेवून द्यायचे, नाही ठेवले तरी चालेल. परत मी चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, त्यामध्ये चवीला मीठ आणि चिंचही घातलेली आहे. लसूण अद्रकची पेस्टही घालून घ्यायची आहे. थोडेसे पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. चटणी तयार आहे. पिठाचे छोटे छोटे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत आणि तव्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यावरती आलटून पलटून खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी मस्त लागतात. पाहू शकता मी फक्त तव्याला तेल लावून घेतलेले आहे, तरी सुद्धा एकदम क्रिस्पी आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत. चटणी सोबत, दह्यासोबत आणि सॉस सोबतही खाऊ शकतात. हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.